आहे मकर संक्रांत. सर्वांना माझ्याकडून हॅपी मकर संक्रांत. आज मी चालली आहे कल्याणला घरी, आमच्या घरी मामा मामीकडे. परत आमच्या घरी पण जाऊ आम्ही. तर आमच्या म्हणजे आता आपण निघतोय आम्ही. तर गाईस आता आम्ही पोचलो आहे मामाच्या इथं. माझ्या मामाच्या बिल्डिंग खाली आहे. गाडी इथं पार्क केली आणि इथं चालू इथं नटापाटा केस विस वगैरे नीट करणं. आम्ही हे आणलं आहे तिळगुळ वगैरे, पण त्याला पिशवीच आणली नाही. कान सगळे हिनी करायचे आणि नाव सगळं माझं घ्यायचं. विसरणार ही आणि नाव घेणार माझं, असे कामं दिली. आता आपण वरती जाऊ, वरती बघू काय कार्यक्रम म्हणजे काय आहे हे वरती आपलं. म्हणजे आज काय आहे मकर संक्रांत. बघू वरती आपण कोण कोण आले कोण कोण नाही. हे बघा हिचा काय नटापाटा सपणार नाही. आम्ही जाऊ वर. आम्ही चाललो आहे आतमध्ये. गेट लावू आपण. हां चल चल वर निघ चल. चढलो जरासा दम लागला. ॲक्च्युली शिडे चढायचं, शिड्या चढायचं मी विसरूनच गेलो आहे. त्याच्यामुळं अभी हम जाते अंदर. हे आहे आपलं आयुष. हाय कर, हाय कर. अरे बाबा तू कुठं चाललायस? हे आहेत वहिनी. ब्लॉग आहे. कोण आहे? आपण पोचलोय मामाच्या घरी. दम लागा लागला हो. वजन वाढलं वाटतं माझं. इधर अंदर मामी आहे. यो काय ये काय? अरे धर. ही मामी आपली सुंदरी. आणि ह्यांचे सुंदरलाल गेलेत कामाला. सुंदरलाल काय अजून आले नाहीत. मामी सगळ्यांना हाय करा. हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत. मकर चक्कर. हॅपी मकर चक्कर. मामा आहे आतमध्ये. आधी तर खूप पाणी, आता तर कोणच नाही. नाही घेऊन येतच. आम्ही लोकच आहेत. आयुष गेलाय खाली. तर आता थोड्याच वेळात हळदी कुंकू चालू होईल यांचा. थोडं खाली कर ना, एवढं भरतात. चाय आलाय आपला. चाय आलाय. वहिनी इथं मस्त एन्जॉय करतात बिस्किट खाऊन. बिस्किट खातात आणि चाय बघतात आणि वरून मोबाईलमध्ये रील बघत टाईमपास करतात. ते त्यांचं काय, त्यांना काय नाही. त्यांना टाईमपास काय नाही करते असते काय हो. त्यांचा टाईमपास कसा पण होतो आणि ह्यांचा पण टाईमपास कसा पण होतो. कधी सिरियल बघत होतो तर कधी हसत खुसत होतो. बघा हे असं असते. किती लांब असते ना मग. आणि हे बघा खायचं म्हणून 3-4 दिवस झालं खाते. आणि आता ते मनच निघालं त्याच्यावर. कुठं गेली रे? ठरल्याप्रमाणे आपला आपण बिग बॉस पण बघतोय आणि बिग बॉसची मंडळी पण आलेले आहेत दोघं. हे छोटा कंटेस्टंट, यो बडा कंटेस्टंट आणि यो बडा कंटेस्टंट. हाय कर. आता आम्ही बिग बॉस तर आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही बघतोच. बिग बॉससाठी आम्ही पार्सलला नाही गेलो नाही. बिग बॉस बघण्यासाठी आम्ही पार्सल मी बोललेलो माझ्याकडून घ्या. अरे बाबा अजून एक पार्सल आलेलं आहे. सरक सरक सरक.
ए उर्मी हाय कर हाय हाय कर हाय कर हाय बघ असं कर फक्त. घाबरली ती भरपूर दिवसांनी बघते तर घाबरली ती. हे आहेत पूजाताई. तर आता आम्ही बिग बॉस बघण्यात बिझी आहे. तर हे दीदीने आणलंय पायनॅपल आम्हाला. तिला बोललो भजी घेऊन ये तर घेऊन आले पायनॅपल. स्नॅक्सला खायचं, हेल्दी फ्रूट खायचं. अजून किती हेल्दी व्हायचं माणसाने. अजून आम्ही किती हेल्दी व्हायचं दिसतोय का? बाके अजून आम्ही किती हेल्दी व्हायचं. नाही दाखवायला बोलू. हा हे आणलंय तुम्ही घ्या. मला पण एक ठेवा. काफी आहे. ही दुसरी निक्की आहे का? ग्रेवाली ही टॉप वाली. आणि दुसरी निक्की म्हणजे ती सारखी वागणूक आहे तिची. अशी करती बघ अशी करते बघ. थांबा मी दाखवतो ना. बघ अशी करते. मी भांडे घासणार नाही. मी भांडे घासणार नाही. तिला बोंबलू दे ना. ती कशाला मी तर घासणार आहे मला माहिती नाही. हा ती आधी रितेश देशमुखला बोलती मी तुम्हाला भाऊ बोलू. अरे तुझ्या याला तू का भाऊ बोलू म्हणजे त्यांच्या शोवर जाते त्यांना डिसरिस्पेक्ट करते. तू काय बोलशील? मला काय समजतच नाही तर काय. ब्रेक आलाय आता. ब्रेक आलाय आणि आम्ही बसलो तरी पण बसलो हॉट सीटवर. हॉट सीटवर सगळे बसले. नाही कोणा जागा कोणाची झालेली नाही. फक्त हे 2 कंटेस्टंट गेलेत बाहेर. कन्सेशन 2 कन्सेशन. अरे कंटेस्टंटच बोललो मी. ते चुकून माझ्या तोंडातून निघालं. कंटेस्टंटच बोलत होतो पण कन्सेशन झालं माझं. तू व्हॉट्सअप बोल ना. व्हॉट्सअप बोलायची ना. काय बोलायचं हे स्टॅटिस्कोप म्हणजे काय? स्टॅटिस्कोप हे असतं काय? मम्मी काय बोलायची मी बोलती व्हॉट्सअपच बोलायची. नाही अभी ब्रेक आहे. ब्रेक के बाद मिलते आपण. मामा पण आलेत आता. बघ काय गोड हसतच चालले ते. मामाची स्माइलच कडक आहे. सावन महिना बोल गाणं तू. ती बेस ना चांगला आवाज आहे. तुझा आवाज चांगला. तर दिव्याला नॉमिनेट केले. आता हिचा गेम गेला. दिव्याला नॉमिनेट केले. आता ही गेली. काय तिचं नाव का? काय तिचं नाव? तिने नॉमिनेट केलं दिव्याला. ती आता गेली. समाज खाल्ला नाही. तिला आता घेतो. हे बघा ही गेली कामातून. आम्ही फक्त कोणाला आउट करणार. आपण कोणाला आउट करायचं? दिव्या सरकार. दिव्या शिंदे पण सरकार बोलतात तिला. झालेत नॉमिनेट दिव्या. आपण बोलतो त्यांनाच करणार बिग बॉस मध्ये. बघ हिने आता दुसरा पण घेतला म्हणजे हिच्यासोबत चांगलं राहून पण ही दुसऱ्याला नॉमिनेट करते. पाया पडायला आता माझ्या पाया पडते. आणि पाया पडताना घे जरा दिसू दे लोकांना. पाया पप्पाच्या गेम केला यांना पाया पडायला लावणं म्हणजे चूक आहे. कशाला उठवला मला ऐकायला येते का चेहऱ्यावरती. हा मला ते प्लीज घे. नॉमिनेशन बघू दे मला.
मी बोलते पण मी एकटी पडली असती पण तू आहे म्हणून केला बघ हिलाच काढला पाहिजे बाहेर. नेक्स्ट राऊंडला कॅन्सल आहे. तिला बाहेर काढला पाहिजे. पडणार मी घरी. तुला नाही पडणार आहे तिला बाहेर काढायचं बोललं तुला नाही बाहेर काढायचं. नॉमिनेटीने दिव्याला गेले दिव्याला वोट केला पाहिजे आज 100 शनिवारपर्यंत. हा ना तिला सेन्सच नाही भिकार. काय बोलायला कोणाची असेल तिचे फॅन बिन मला कमेंट करतील. हा गेलाय होय मग कोण गेलाय होय. अशा प्रकारे आम्ही बिग बॉस बघतोय आणि आम्ही भांडले. कुठे आहे तुझा मोबाईल? कुठे बसली तिथं? एक कोण नाही वाचलाय चल. ही जरा डोक्यात येडी वाटते मला. नुसतं गोंगाट करते नुसतं गोंगाट. टावेल डोबे घेतला घेतला. बिग बॉसनी पण शुभेच्छा दिल्या. इथं मग वाका बाबा इथं वाकायचं का जरा पकडायचं इथं मग वाकायचं. अरे 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 बाकी हॅपी बर्थडे बा. अरे हॅपी 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 हॅपी. सगळं झालं आपलं. बिग बॉस पण चालू आहे आणि आपलं जेवायचं आता सीट घेतलं सगळ्यांनी आपल्या. हे आपलं जेवण आज आहे स्पेशल. आमटी भात पापड लोणचं. भज आहे का? भज भज हो भज. हा भज पण आहे आमच्याकडे. भज बोलतात आमच्याकडे नाही म्हणजे आपल्याकडे बोलतात. कोणी सांगितलं? नाही नाही आमच्याकडे नाही बोलत पण आम्ही बोलतो असं. पप्पाला बोलायचे भज भज. कुणाला माहिती आहे का? सोन्याला असं बोल ना भज पाहिजे का भज परत यायचा. पर्यंत सांगायचं. हिला बघा ओव्हर ॲक्टिंगची दुकान आणि इथं असं जेवण मस्त पैकी. बिर्याणी नाही बेटा. मी पुरणपोळी हा पुरणपोळी बोलली का?
मला ऐकायलाच जास्त यायला लागले. पुरणपोळी बोलले तर बिर्याणी ऐकायला लागली. ताट आपण पण खाऊ टेस्ट करून बघू. सासूबाई आमटी पोळी हे तू कशी काय खातेस? आमटी पोळी माझ्यावर ओरडायचं नाही, चालत नाही वगैरे हे सगळं चालणार नाही. पोरगा ओरडेल. खाऊन टेस्ट सांगा कशी. म्हणून तर मी तर मामी आता इथं हे गुळवणी खातात, गुळवणी आणि पुरणपोळी. एकच नंबर. तर आता आमचं सगळ्यांचं जेवण झालंय. अर्धे बाकी झाले. 1 2 3 4 5 6 6 झाले. माझं पण झालंय जेवण. जेवण झालंय पण हो गया है. सब इधर बैठे और ये झाड़ू वाली बाई आई है. झाड़ू मारा, झाड़ू हो गए. अभी पोछा मार रही है झाड़ू वाली बाई. कोण आहे बा? हो मॅडम, तुमचं जरा बायोडेटा सांगा का आम्हाला. तुम्ही कोण आहे? मग झाडूवाली बाई कशी काय झाल्यात? कामवाली बाई आम्हाला. शांताबाई कोण आली? साक्षीबाई आली माझ्याकडे. साक्षीबाई माझं बसूनच जिरतंय. आमचं बसून जिरतं. ते महिला मंडळाला काम केलं पाहिजे. ही महिला मंडळ आमची बसूनच असते. जेव्हा काम करते तेव्हा तो कॅमेरा बंद ठेवतो. जास्त बोलती, लय ओव्हर बोलते. आमच्यावरच गेले ॲडव्हान्स बोलायला है ना. आणि ही आता ही पण उर्मी पण आता ती हळूहळू जशी जशी मोठी होईल ना तसं मग तिच्या शाळेला पण ती शिकवल, शाळेला दाखवेल ती मग है ना. शाळेला बघ हे बघ उर्मी तुला मारेल बोलती. मारेल तुला ही. आज मकर संक्रांतीचा प्रोग्राम गेट टुगेदर आमचा इथं संपतोय. सगळेजण चाललेत घरी. मी थांबली इकडे मामा मामीकडे. प्रशा चाललाय वगैरे सोडायला घरी. इथं मी थांबली आहे आणि माझी टिकली पडली. माझ्याकडे ऑप्शन नव्हता म्हणून मामींनी मला हे टिकली दिली म्हणून मी ती टिकली लावली पण चालली. तर आता वाजले आहेत 10:30 करीब. आम्ही निघालोय घरी जायला. आता मी मामांच्या इथून उतरते खाली. प्रशा खाली वेट करतोय माझा. तो गेला होता घरी आमच्या दीदीला आणि वहिनीला सोडायला वाटतं. तर तो थांबलाय माझे वेट करत खालीच. दिसतोय तो बघा तिकडे थांबला आहे तो. आणि मी सगळं सामान एकटीच घेऊन चालली खाली. तिकडेच थांबलाय तो, वरती आला नाही. जाऊ तेवढे 3 माळे चढण्यापेक्षा. मला ओढणी दे. कोणाला? हो केला. काय घेऊन आलायस? गाडीवाले आहे घर से कचरा निकाल. घरातला कचरा घेऊन आले जातात ते. तेच मामा मामीने ओटी भरलेलं सामान आणि हे एक पुरणपोळी आणि मामीने हे टिकलीचं पॅकेट दिलंय मला. तर आता मी घरी सोडून आलो आहे दीदीला. दीदीला सोडून आलो आहे. हिचा हे आपला करते पॅकअप. आणि आयुष चालला आहे कचरा सोडायला कचरा टाकायला चालला आहे. आपण पेट्रोल बघून घेऊ, पेट्रोल आहे का आपल्या गाडीत. तसं काटा आपला चालूच आहे पण तरी पण असं बघून घेऊया. हाय हेल्मेट घेऊन आलास मग कुठं टाकलं? अडकून ठेवलाय. तर अभी हम निकल रहे घर जाने के बाद. आता आम्ही चाललो रस्त्यात, बघू कसं काय होतंय आणि आपण भेटू
हळूहळूच रस्त्यामध्ये. चल बस चल. हे आमचं शॉर्टकट बसणं. हा आमचं शॉर्टकट बसणं. एवढा वेळ कोण एक साईडला बसते? साडीवर घे साडीवर घे. अडकली नाही पाहिजे. ठीक है धर. अरे कचरा वाला फिर से आ गया. क्या हुआ कचरे वाले? कचरे वाले का डब्बा ही नहीं है. पकड असं. आम्ही निघालो. हाय आयुष, भेटूया परत लवकरच. भेटूया बोली परत लवकरच. बाय बाय. तर आता असं आम्ही निघालो आहे. मला काही घरी जायला भेटलं नाही. याला बोलली मी की जाऊन येऊया आपण घरी. इथेच 5 मिनिटावरतीच घर आहे आमचं गाडीवर. तर बोलली मी याला घरी जाऊन येऊया. आता हा बोला नको नंतर जाऊया बोलून. मग आता सोडायला गेला तर स्वतः जाऊन आला. मी नाही गेली घरी. आता बघूया माझा घरी जायचा मुहूर्त कधी येईल, किंवा मग डायरेक्ट पुढच्या महिन्यातच माझं येणं होईल वाटतं. 2 दिवसाचं येईल ना. कदाचित माझं पुढच्या महिन्यातच येणं होईल. 2 दिवसाचा स्टे घरी. कारण माझ्या इकडे पप्पांची पुण्यतिथी आहे, पहिली पुण्यतिथी. तेव्हा आम्ही कदाचित 2 दिवसासाठी स्टेला येऊ. शक्यता तर येऊच आम्ही 2 दिवस तरी. तर कदाचित तेव्हाच माझं येणं होईल घरी इकडे. कधी जर कल्याण बायपासला आलात तुम्ही, बायपासपासून ट्रॅव्हल करत असाल ना, तर मोरया मिसळ माहीतच असेल तुम्हाला. मोरया मिसळला नक्कीच भेट द्या. मोरया मिसळला. आणि बाकी कोणतीच टेस्ट न करता फक्त गावरान मिसळ टेस्ट करा. जाम भारी आहे ना. गावरान मिसळ एक नंबर आहे. एक नंबर. बाकी कोणतीच टेस्ट करू नका. पैसे वेस्ट आहेत. गावरान टेस्ट करा. जाम भारी. तर बघू काय घडलं. तर भिवंडी बायपास जिथे बस उभ्या होत्या शिर्डी, नाशिक आणि इंदोरच्या, तर तिकडेच बाजूलाच डिझनीलँड करून एक सेट उभा झाला आहे. आणि तो पण वेळाचा. आम्ही 1 वर्ष आधी गेलो होतो तेव्हा लंडन सेट होता. तो आम्ही केला होता एक्सप्लोर. छान होतं, बऱ्यापैकी छान होतं. मस्त होतं. आतमध्ये फोटो व्हिडिओज काढण्यासाठी मस्त होतं. तेव्हा तिकीट 50 रुपये होतं काहीतरी. आता तिकीट किती आहे आयडिया नाही आहे का? 60 आहे. 60. अच्छा, 60 रुपये तिकीट आहे आताचं. पण हा सेट आम्ही बघितला नाही, कारण ह्या वेळेला आम्हाला खूप खर्च पडला आहे सगळीकडून. तर जाणं होणार नाही आमचं. पण तुम्ही असाल नियर बाय कुठे, तर त्या डिझनीलँडला जावं. खूप छान आहे. आम्ही व्हिडिओज बघितले आहेत, रील्स. आम्ही पोचलो आहे पडगा टोल नाका. आपला पडगा टोल नाकापर्यंत पोचलो आहे. हार्डली आम्हाला 15 मिनटं जातील वाटतं घरी पोचायला. तर बघूया अजून किती वेळ लागतोय. रस्ता तर पूर्ण मोकळाच भेटला आम्हाला, म्हणून एवढं पटकन आलो आहे आम्ही. बघा, आणि इकडे आम्ही चहा प्यायला येतो. इराणी खूप छान चाय बनवतात ते लोक. छान. थंडी चालू झाल्यापासून आम्ही येत नाही बाहेर चाय प्यायला, कारण आमच्या घरापासून, आम्ही नदीजवळ राहतो, आमच्या घरापासून हायवेलाच यायला लय बेकार हालत होते. आज थोडं थंडीचं प्रमाण कमी आहे. आम्ही स्वेटर वगैरे काहीच घातलं नाही. नाहीतर आम्ही स्वेटर, सॉक्स सगळं घालून फिरत असतो घरात एरियामध्येच आमच्या. आणि आम्ही इकडे चहा प्यायला यायचो दररोज यायचो. कधी इराणी, कधी पंढरपुरी, मी, भावड्या, प्रशा, कधी मोनू असंच फिरायला यायचा. तो चहा नाही घ्यायचा. आणि मार्को. तर आमच्या चौघांची तर थोडी फिक्स होती की चहा प्यायला चला. कधी पिंट्या जॉईन व्हायचा. पण लय मिस करतो ते, कारण एक रात्रीचं चिल पॉईंट भेटायचा आम्हाला तो मस्त आहे ना, की एकसाथ मस्त जाऊन हायवेला चाय प्यायची आणि मग घरी जाऊन झोपायचं. आणि माझे पप्पा तर रात्रीचे उठायचे. पप्पा चला जायचं आहे, तर पप्पा लगेच उठून बसताना चला करत. आता पंढरपुरी पण दाखवते पुढे. पंढरपूर जवळ आहे आम्हाला घरापासून थोडं, म्हणजे हायवेला लागतच आहे. आणि जी इराणी शाळा आहे ती पुढे टोल नाक्याजवळ आहे. आता पंढरपुरी शाळा येईल. मी चालू असतं. हे बघा पंढरपुरी शाळा आहे आपलं. आम्ही आता हायवेवरून खडवलीमध्ये शिरलो आहे.
आणि ह्या रस्त्याला किती काळोख असतो, किती अंधार असतो, म्हणून आम्ही इकडे एकटे एकटे फिरत नाही. कधी वाघ येईल घेऊन जायला आम्हाला सांगता येत नाही. तर बघितलात तुम्ही किती अंधार असतो ह्या रस्त्याला, खूप बेकार अंधार असतो. आणि आता तरी गाड्या आहेत, कधी कधी गाड्या बंद असतात. जेव्हा लग्नाच्या आधी प्रशा यायचा भेटायला, म्हणजे घरी का असले की यायचा, तेव्हा पप्पाची खूप डेंजर हालत व्हायची की एवढ्या रात्री कसा जाईल, इथूनच तिथपर्यंत कसं काय. मीच घाबरायचो. आणि प्रशा पण घाबरायचा, लग्नानंतर पण लिटरली घाबरायचा तो की नको. आता बिंदास आहे. आता बाबा किती पण वाजू दे, रात्री 1-1, 2-2 वाजता हे लोक इकडे फिरत असतात, प्रशा भावड्या. आणि मला पण सवय झाली याच्यामुळे. आता मला पण भीती वाटायची. मी तर लिटरली लग्नानंतर आमचं कल्याण ते खडवली चालू असायचं, तर मला रस्ताच दिसायचा नाही. त्याला रस्ता दिसायचा आता रस्ताच नाही. पार आणि मी एकदा हायवे संपला, खडवलीत शिरायचंय, तर मी डायरेक्ट प्रशाच्या पुढे येऊन बसायची. घरपर्यंत मी तशीच जायची, पाठी अशी बसून नाही जायची जाम. कारण रस्ता तुम्ही बघताय की किती सुमसाम आहे, किती असं गाव आहे तिथे. काय शूट केलं ते तुझं तूच बघ. बघा हा रस्ता पण म्हणजे हे सोर गावात आहे. आता आम्ही मगाशी आम्ही आण्या फाट्याला होतो, हे सोर गाव आम्ही रस्त्यात आहे. बघू हा पण रस्ता बघा किती किती एकदम असा वाघ बिबट्या असं समोर आल्यावर आमची काय हालत होईल. म्हणजे मी कुठं, प्रशा कुठं आणि आमची धर्म कुठे असेल. पण इथं भरपूर असे गावं आहेत, ते असं बघायला तर तुम्ही असं वाटायला जंगलच आहे, आजूबाजूला काय. मी पहिल्यांदा आलो होतो पेटवाड्यावरून. आणि भाई हे बघा, ह्या लोकांचा एक वेगळाच सीन असतो. ह्या लोकांना बघून ज्याचं म्हणजे माझं तर ब्लड प्रेशर रात्रीचं जाम हाय करून टाकतं. प्रशाला सांगून ठेवलंय माझं ब्लड प्रेशर कधी इन केस लो झालं तर अशी कुत्री आणून ठेव माझ्यासमोर. खडवलीतली, मुंबईची नाही, मुंबईची शांत असतात, खडवलीतली हां मुंबईची एकदम शांत असतात कुत्री, खडवलीची एकदम बेकार कुत्री आहेत. बिन कारण भुकत असतात आणि डायरेक्ट अंगाबिंगावर येतात. तर ही आहे आमच्या खडवलीची प्रसिद्ध नदी. भरपूर लोकांना माहीत असेल, ही आमच्या खडवलीतली प्रसिद्ध नदी आहे. हा एकदम खरेखर खोटं बोलत आहे. तर आम्ही डेली ब्लॉगिंग करत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला खरं काय खोटं काय दाखवू शकत नाही. पण हा ऑलमोस्ट रात्रीचा भावड्यासोबत बाहेरच असतो. मी घरी मस्त सगळं आवरून झोपलेली असते, मला बोलतो जा घरी जा. बघा ही असली बेकार कुत्री आहे, दाखवते तुम्हाला मी. पुढे एक कुत्रा आहे व्हाईट कलरचा, जाम बेकार आहे, जाम बेकार. तो अंगावर चढतो. आणि ॲक्च्युली कुत्र्यांचाच फोबिया झालाय मला खडवली. असं असं घर असं. आणि खडवलीत मला कुत्र्यांचाच फोबिया झालाय, खूप बेकार फोबिया झालाय मला. कुत्री बघितली म्हणजे हा स्पॉट आला ना बघा, हा स्पॉट की मला असं कसं तरी बोलवतं ना, आतून होतं तसं होतं. एकदम धडाडी भरते मला की आता काय होईल कुत्रा असेल तर. कारण त्या कुत्र्यांनी मागच्या वेळी सीनच तसा केला होता आमच्यासोबत, म्हणून आमच्या इथं वाट बघतच थांबलेत. आता आम्ही पोचलोय घरी आणि इथं त्रिशूचे नखरे बघा. आता काय गोड हसती ग बाबू, हास एकदा, हास एकदा. त्रिशू हाय कर. हाय कर, हाय कर. हे बघा ही जी शोधाशोधी बंगालवालीची शोधाशोधी चालू झाली पिशवीत नक्की काय सांगितलं मी ह्या दरवाजापासून तिला, त्या दरवाजापासून तिला, या दरवाजापासून ते त्या दरवाजापर्यंत तिला एक छोटी राईड. त्रिशू कुठेस, तू दिसत नाही मला. ह्यांचं काहीतरी वेगळंच. हे बघा काकाचं आणि त्याच्या बाचीचं काय चाललंय इथं. गाडी पार्क करणं म्हणजे ह्या हा पप्पा खोला, ह्या दरवाजापासून या दरवाजापर्यंत एवढी मोठी ड्राईव्ह करून गेलेत ते लोक. आणि गाडी कशी चालवतात गोंदू, गाडी हे गाडी कशी चालवतात ग. जाऊ दे मला एक पा दे, पा दे तू, दे तू. आवाज आला पाहिजे, आवाज इथे इथं गालावर. हे बाबू हॉर्न वाजून दाखव, हॉर्न वाजून दाखव. हॉर्न वाजवतात, कसं वाजवतात परत दाखव, परत दाखव. हॉर्न कसा वाजवतात. बाप रे, शिकली काय रे. माझ्याशिवाय गलीत माणसं नाही करत. हा ते घर, हे घर, हे घर, हे घर, ते हे घर, हे घर आहे. भावा आम्ही खडवलीत आता फक्त 15 दिवसाचे मेहमान आहेत. का
26 जानेवारी नंतर कर्जत. 26 जानेवारीला आम्ही तर सलामी ठोकणार मस्त आणि आम्ही आमच्या घरी जाणार आहे कर्जत. ये बोल बच्चा नाही जरा इथं, बोल बच्चा. काय नाही रिशू चालली नेल पेंट कुठे घेऊन चालली माझी? नेल पेंट दे माझी. अरे काय जबरदस्ती, बबेला दे, बबेला तर दे. आयरा हा इथे बसला प्रशा. हा बघा, हाच माझा भाव ज्याची तारीफ करते आणि हा आज ट्रेननी गेलाय. आज ट्रेननी गेलाय. मी भांडते याच्याशी नेहमी की आपण ट्रेननी जाऊ, ट्रेननी जाऊ. आज तो पोरगा जो नेहमी बोलतो मला बाईकवरच जायचंय, बाईकवरच जायचंय. कितीचा पण पेट्रोल लागू दे, किती पण वेळ लागू दे. टिटवाळा 7 मिनिटं स्टेशन आहे तरी पण त्याला अर्धा तास फिरून गाडीवर जायचंय. 100-150 रुपयाचा पेट्रोल टाकून. 5 रुपयाचं तिकीट नाही परवडत भावाला. पोरगा गेलाय ट्रेननी. मला प्रूफ भेटेल, प्रशा भेटेल ना प्रूफ हा ट्रेननी गेलेला. शपथ घेतलेली आपण तिची. मला प्रशा बोललाय. मला बोलला होता येणार आहे, हा आलो की फोन करतो बोलला. हा, तुम्ही गेले? माझ्यासोबत या स्टेशनला. मग मी गेलो, मी त्याचा फोन आला नाही मला समजलं. अरे पण तुम्ही जिथून गेला तिथनं तो गायब होता, मग रस्त्यावर कुठंच नाही दिसला. तेच, एकच घर आहे का तुला? हा एकच घर आहे का तुला? तर आजचा ब्लॉग वाजलेले आहेत 11:30. मकर संक्रांती ते अर्धा तासात संपते आणि इथेच आम्ही हा ब्लॉग एंड करतोय. तर ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स पण करा काय चेंजेस केले पाहिजे, काय ऍड केलं पाहिजे. तर सगळ्यांना परत एकदा आमच्याकडून हॅपी मकर संक्रांत. कर दो यार, तुम्हारे पैसे थोड़ी ना कट रहे, कर दो. अब अगर तुम लोग नए हो तो यार सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला